नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट टिप्स. आपण स्ट्रॅटेजी बॅकटेस्टिंग व्हिडिओ सिरीजमध्ये आता आपण मॉर्निंगची स्ट्रॅटेजी बघत आहोत. आपण स्ट्रॅटेजीचं बॅकटेस्टिंग करत करत ऑगस्टपर्यंत आलेलो आहोत. ऑगस्टमध्ये आपल्याला खूप काही फारसा चांगला रिझल्ट आतापर्यंत ह्या स्ट्रॅटेजीनं दिलेला नाही आहे, पण मे, जून, जुलैमध्ये आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीनं खूप चांगले प्रॉफिट झाले होते. एखादा महिना प्लस मायनस होऊ शकतो. आपण बघू हा महिना ऑल ओव्हर आपण किती प्रॉफिटमध्ये क्लोज करतोय की लॉसमध्ये क्लोज करतोय, आणि जर लॉसमध्ये क्लोज करत असेल तर ते किती जास्त प्रमाणात असेल हे आपण एकदा चेक करूया. ओके, ऑगस्ट महिन्याच्या शेवटचा आठवड्याचं आपण बॅक टेस्टिंग करतोय. आपण चेक करू. मार्केट सेलिंगला गेलंय, पण आपला एस-एल उडवून गेलंय. पहिला आपला एस-एल होता 10 पिपचा, फक्त आपण बफर करून अजून 10 पिप लावतो. सो 20 पिप्स एस-एल हिट. ओके, जाऊ आपण 26 तारखेला. ओके, या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडक्यात आपला टीपी राहिलेला असावा. ओके, या ठिकाणी थोडक्यात आपला टीपी राहिलेला होता. आपला नॉर्मली एस-एल हा परवडणारा नव्हता, सो आपण या कॅन्डलच्या वरती ठेवला असता. 27 पिपच्या आसपास एस-एल होता. मी कन्सिडर करताना 40 पिपचा एस-एल कन्सिडर करतो. ओके, एकच मिनिट. ओके, नो प्रॉब्लेम. मी पुन्हा एकदा ओके 25 आपल्याला 25 ऑगस्टला काय बघायला भेटलं होतं, तर 25 ऑगस्टला आपल्याला एस-एल बघायला भेटलेला. 20 पिपच्या आसपास एस-एल हिट होता. ओके, 26 ऑगस्टला पुन्हा एकदा आपण बघू. आपण ह्याच कॅन्डलच्या वरती एस-एल देणार होतो. ओके, 30 पिपच्या आसपास एस-एल होता. आपण काय करणार आहे, 40 पिपचा एस-एल घेणार आहे. ओके, जाऊ आपण 27 ऑगस्टला. या ठिकाणी सुद्धा मार्केटनं ट्रॅप केलंय. बाईंगला बसून मार्केट सेलिंगला गेलेलं आहे. नॉर्मली एस-एल होता आपला फक्त 11-12 पिपच्या आसपास. या ठिकाणी सुद्धा आपला 27 ऑगस्ट 20 पिपच्या आसपास एस-एल हिट झालेला आहे. ओके, जाऊ आपण 28 ऑगस्टला. अगेन मार्केटला पुन्हा ट्रॅप केला. या ठिकाणी बाईंगला बसवलेलं होतं. आपल्याला 27 पिपच्या आसपास एस-एल होता. मी कन्सिडर करताना 40 पिपचा करतोय. ओके, 28 ऑगस्ट 40 पिप्स एस-एल हिट. ओके, जाऊ आपण 29 ऑगस्टला. या ठिकाणी मार्केटनं आपल्याला मोमेंट दिलेली आहे, पण एस-एल उडवून दिलेले आहे असं मला वाटतं. एकदा चेक करू. ओके, एकदम कट टू कट बघूया. आय थिंक काटावर आपला एस-एल उडून मार्केटनं आपल्याला ओके 11 पिपचं, फक्त 10 पिपचं जर आपण एस-एल बफर करून ठेवतोय, त्याच्यामुळे आपल्याला इथे एस-एल हिट झालेला बघायला भेटतोय. ओके, सो एस-एल कितीचा बघायला भेटतोय एकदा चेक करू. ही दुसरी कॅन्डल होती. आपल्याला फक्त 8 पिपचा एस-एल होता. मी बफर करून वरती लावतोय. सो 20 पिपच्या आसपास आपण एस-एल कन्सिडर करूया. अगेन परत एकदा पूर्ण आठवडा आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीने लॉस करून दिलेला आहे. ओके, सो बघू आपण ऑल ओव्हर याचे रिझल्ट्स. टोटल ट्रेड्स आहेत 5, एस-एल हिट आहे 0, 5 टीपी डन आहे 0, आणि ऑल ओव्हर लॉस आहे आपला 20, 60, 80, 120, 140 पिप्स. ओके, 140 पिपच्या आसपास आपल्याला या ठिकाणी लॉस बघायला भेटतोय. सो आय थिंक आपण ऑगस्ट महिना पूर्ण पहिला असा आपल्या पूर्ण सगळ्या स्ट्रॅटेजीजमध्ये असा महिना गेलेला असावा की आपल्याला लॉसमध्ये घातलेला आहे या स्ट्रॅटेजीनं.
कितीचा 140 पिप्सचा लॉस. ओके, ऑल ओव्हर आपण ऑगस्ट महिन्यामध्ये -120 प्लस 110 प्लस 50 -140. ओके, फक्त ऑल ओव्हर लॉस 100 पिप्स. ओके, सो थोडीशी आपली स्ट्राईक ब्रेक झालेली आहे. लॉस 100 पिप्स. ओके, आता थोडंसं आपण याला ॲनालिसिस करायचं आहे. आपण काय ह्या मेंटॅलिटीला आपण काय विचार करून उतरणार आहे. मला एक सांगा, ज्या वेळेला आपण $100 अकाउंट ओपन करणार आहे, जर तुम्हाला मेमध्ये 0.01 ट्रेड करून $48 मिळत असतील, जूनमध्ये त्याच स्ट्रॅटेजीनं तुम्हाला 0.01 ट्रेड करून $38 मिळत असतील, म्हणजे नियरली अबाउट 38%. ओके, जुलै महिन्यामध्ये जर तुम्हाला 0.01 $62 भेटत असतील, म्हणजे नियरली अबाउट 62%. पण एक फक्त असा महिना आला आहे आत्ता जो आपल्याला फक्त $10 $100 अकाउंट जर असतं तर तुमचं $90 आलं असतं. फक्त $10 लॉस झाला असता तर आपल्याला अजूनपर्यंत ही स्ट्रॅटेजी कन्व्हिन्सिंग वाटायला लागले. ओके, असं अजून वाटत नाही की आपण ही स्ट्रॅटेजी सोडून देऊन पुढं काम करायला पाहिजे. कारण मी तरी अजून माहीत आहे मला की बाबा मार्केटमध्ये ह्या स्ट्रॅटेजीनं पैसे काढून दिला, एका दुसरा महिना हा पैसे काढून सुद्धा घेणार आहे. ओके, सो 100 पिप्सचा लॉस हा एवढा मेजर माझ्या दृष्टिकोनातून वाटत नाही. ओनली 10%च्या आसपास आहे, कारण ह्याच्या आधी आपण 62%, 38%, 48% सुद्धा काढलेला आहे. सो याला आपण अजून 1-2 महिने आरामात वॉच करू आणि त्याच्यानंतर ह्या स्ट्रॅटेजीवरती, मॉर्निंग स्ट्रॅटेजीवरती आपण काय डिसिजन घ्यायचं ते पुढं चेक करूया. ओके, सो अशा पद्धतीनं आपण ऑगस्ट महिन्यामध्ये ऑल ओव्हर लॉसमध्ये आहे आणि आत्तापर्यंत एप्रिल महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत असा एकच महिना एका स्ट्रॅटेजीने गेला आहे जो आपण फक्त ऑल ओव्हर लॉसमध्ये आहे. बाकी सगळ्या स्ट्रॅटेजीनं सगळ्या महिन्यातील प्रत्येक आठवड्यात आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये राहिलेलो आहे. ओके, खूप मोठी गोष्ट आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या असतील तर तुम्ही हे सगळे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. ट्रान्सपरन्सी सगळ्यात महत्त्वाची आहे. जर कुठं खोटेपणा केलेला असेल तर तुम्ही मला त्याच वेळेला तिथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर नजर चुकीनं काही झालं असेल तर ती एक गोष्ट माफ करण्यासारखी असते, पण जर मुद्दाम स्ट्रॅटेजीला रिझल्ट्स यायला पाहिजेत म्हणून जर आपण यामध्ये छेडछाड करत असेल तर ती गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे, कारण इंटेन्शन हे आपलं क्लिअर असलं पाहिजे. ओके, सो भेटू आपण सप्टेंबर महिन्यामध्ये. ही स्ट्रॅटेजी आपल्याला पुढं घेऊन जायचं सांगते की मागं इथंच थांबायचं सांगते, याच्यासह नवीन ॲनालिसिससह भेटू आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये. थँक्यू सो मच. जर हा कन्सेप्ट आपला आवडत असेल, हा आपला कंटेंट आवडत असेल तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना हा शेअर करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.